नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आता मी आलो तेव्हा साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला बरीच मंडळी उभी होती। संदेश भाऊ, साईबाबा आपल्या पाठीशी आहे। या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 24 मधले जे उमेदवार आहेत, कल्पेश मानकर, पुष्पाताई, सुवर्णा आणि अजय भाऊ, या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि त्याचबरोबर जे उमेदवार इथे आपल्या पक्षाने दिलेले आहेत त्यांना सगळे चेहऱ्यानी आणि कामाने ओळखतात। कल्पेश आणि कल्पेशचे पिताश्री मानकर साहेबनी जी कामं या नवघरमध्ये केलेली आहेत ती सर्वांना ज्ञात आहे। त्याच्यानंतर कल्पेशनी निवडून आल्यानंतर लोकांमध्ये राहून लोकसंपर्क ठेवला आहे। पुष्पाताई तुमच्याबद्दल तर मला माहीत आहे की तुमच्या इकडे जे आदिवासी पाडे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः घराघरामध्ये जातात आणि पोस्टाचं करत असल्यामुळे तुमचाही लोकसंपर्क अतिशय चांगला आहे। संदेश भाऊचा प्रश्नच नाही। अगदी जमिनीवर राहून, म्हणजे पुष्पाताईंचं एक मी वक्तव्य ऐकलेलं की मी कधी गाडीने फिरत नाही, मी लोकांमध्ये चालत जाते। आमच्याकडे ज्या महिला आहेत त्या अगदी कष्ट करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्याकडे जातात। त्यांच्या घरी काही प्रसंग असला तर मी स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे की त्या सगळ्या बायकांना त्यांनी बोलून, असं नाही की फार मोठे मोठे पाहुणे, तर ह्या पद्धतीचे आपण उमेदवार दिलेले आहेत। सुवर्णा अतिशय युवा आहे, परंतु त्यांच्या वडिलांचं कार्य आणि एक भारतातील मोठा पक्ष काँग्रेस पक्ष हा आपल्या जोडीला आलेला आहे आणि आपण त्यांच्याबरोबर संधी केली कारण आपली आणि त्यांची विचारधारा समान आहे। आपण सेक्युलर आहोत, आपण जाती धर्म भेद करत नाही आणि त्यामुळे आपले विचार जुळतात। सुवर्णा, नक्कीच तू युवा असून खरोखर लोकांमध्ये राहून वडिलांसारखं तू काम करशील। तुझ्या आईंबरोबर आम्ही आप्पांच्या इलेक्शनमध्ये एकत्र फिरलेलो आहोत आणि त्यामुळे बराच फरक पडला होता। खूप खूप स्वागत आहे बहुजन विकास आघाडीमध्ये, आपण एकत्र मिळून यापुढे काम करू। अजय भाऊ, तुमच्याविषयी काहीच बोलणार नाही, कारण जेव्हा तुम्ही स्वतःचं म्हणजे ओळख देण्यासाठी उभे राहिले तर या लोकांमधनं जेवढ्या शिट्ट्या वाजल्या निवडून आलेत तुम्ही। आपले सगळेच उमेदवार खरोखर देवाचा आशीर्वाद आहे, त्यांची कामं आहे, आपल्या पक्षाची कामं आहेत। मी सगळीकडे आता ज्या ज्या ठिकाणी आपण प्रचार सभेचं उद्घाटन केलं तिथे तिथे सांगितलं की हल्ली एक कॅसेट भरपूर वाजते आहे, 35 वर्षापासून या लोकांनी काय कामे केली। तर तुमच्या नजरेला जो काही विकास दिसतो, जो काही घरामध्ये नळामध्ये जे पाणी येते, ज्या रस्त्यावरनं तुम्ही चालतात, ज्या महानगरपालिकेने ज्या वेळेला बहुजन विकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेला जी रस्त्याची वगैरे जी विकास कामे केलेली आहे, जे तुमच्या नजरेला दिसते आहे ते सगळं आणि सगळं बहुजन विकास आघाडी पक्ष यांनी आणि यांच्या उमेदवारांनी केलेलं आहे। आपले नेते रीलबाज नाही, रील बनवणारे नाही, त्यांनी मूकपणे कामं केलेली आहेत। त्याच्यामुळे यांना रील बनवून काय सांगायचं ते रील बनवून सांगावं लागते, पण आम्ही 12ही महिने 24 तास जनतेमध्ये राहतो, त्याच्यामुळे आम्हाला रील बनवायची गरज नाही। आमची कामं आम्हाला पोचपावती देणार आहे। आपल्या 3 वॉर्डमधले जितके उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणार आहे। फक्त तुम्ही लोकांनी जागृत राहायचं आहे। तुम्ही सगळ्यांनी हे 10-12 दिवस
एकदम असे जोशमध्ये काम करायचं आहे. आपल्यामध्ये जोश कमी नाही मिळत, बरोबर ना? तर सगळ्यांना मी शुभेच्छा देते फक्त, आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. 2015ला मी कल्पेश मानकर वार्ड नंबर 24मधनं 24 अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग यातून मला उमेदवारी दिलेली आहे. या अगोदर 2015च्या सार्वत्रिक निवडणुकीत महापालिकेच्या मला पहिल्यांदा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी दिलेली. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तेव्हा एक मोठ्या फरकाने, मोठ्या मतांनी माझा विजय झाला होता. तशीच कृपादृष्टी यावेळेला माझ्यावर राहून दे. आपण सदैव माझ्या पाठीशी उभे राहिल्यात, आताही उभे राहतील अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रभाग 24 ब. नमस्कार, मी सुवर्णा अजित पाटील, प्रभाग 24मधून इलेक्शन लढत आहे. तुमचा सगळ्यांचा सहकार असू द्या आणि माझ्यावर आशीर्वाद असू द्या. थँक्यू. प्रभाग 24 क. नमस्कार, मी पुष्पा संदेश जाधव, 24 क मधून उमेदवारी मला आप्पांनी दिलेली आहे. गेल्या 2015ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला महिला ओपन ही सीट जाहीर झाली आणि गेले 10 वर्ष सातत्याने आम्ही हे काम करतोय. तर खूप सुंदर वाटतं की आप्पांनी परत मला त्या लायक समजलं आणि परत ही सीट महिला ओपन झाल्यामुळे मला आज जाहीर झालेलं आहे. तर माझे पती सतेज जाधव हे गेली कित्येक वर्ष या सामाजिक संस्थेत आहे आणि आम्ही दोघंही लोकांच्या सेवेत सतत समर्पित असतो. तर मला तुम्ही आता ह्या इलेक्शनला आशीर्वाद द्या आणि चांगल्या मताधिक्याने निवडून द्या. आजच्या दिवशी एवढंच बोलते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासाठी बोला पण मत चौघांसाठी मागा. नमस्कार, माझं नाव अजय रोड्रिक्स. मी प्रभाग 24 ड मधनं उमेदवारी घेतली आहे. सर्वप्रथम मी इकडे जर बघितलं तर पुष्पावहिनी आहेत, सुवर्णाताई, कल्पेश यांचे फॅमिलीमधले राजकारणात आहेत आणि मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. गेले 20 वर्ष एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बहुजन विकासासाठी कार्य केलेलं आहे आणि अप्पाने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. मला वाटतं 4ही उमेदवार आणि आप्पांनी योग्य अशी निवड केलेली आहे. म्हणजे ज्यांनी ह्या उमेदवारीमध्ये ज्यांनी अर्ज भरले होते ते देखील आपले योग्य आणि कर्तबगार सगळी लोक होती. परंतु शेवटी एका निर्णयावर कुठेतरी यावं लागतं आणि परत आपण एकदा जोमाने सगळे एकत्र मिळून काम करत आहोत. हीच शक्ती, आपली ताकद 15 तारखेपर्यंत आपल्याला पूर्णपणे ठेवायची आहे. मी प्रवीणाताईंना विनंती करतो, आपण मार्गदर्शन करावे. मग नगरसेवकाची निवडणूक आली, त्यामध्ये मग मला मानकर साहेबांचे वशिलाने उमेदवारी दिली आणि मी तिथे पण तिथं आलो. नितीन राऊतने जेव्हा मला फार मदत केली. त्याच्यानंतर आता मी जेव्हा सरपंच आणि नगरसेवक होतो तेव्हा पण भरपूर कामं झाली. नगरसेवक सरपंच असताना मी जी आपली प्रभागाची जी कार्यालय आहे महापालिकेचं ते कार्यालय मी बांधलेलं. तेव्हा प्रमोद महाजन आलेलं त्या कार्यक्रमाला. त्याच्याशिवाय मी तिथे हिंदी शाळा, गुजराती शाळा आणि मराठी शाळा 3 शाळा बांधून दिल्या सरपंच असताना. त्याच्यानंतर मी लायब्ररी जी आहे मोठी, ती लायब्ररी पण मी म्हणजे सगळ्यांच्या मूर्तीने स्थापन करून ती चालवली वगैरे. त्याच्याशिवाय या प्रभागातली सर्व भक्त या प्रभागाची नगराची नावं दिली आहेत. तिथे आहे गुरुमाधव नगर, प्रबोधन ठाकरे नगर, विवेक आपलं सावरकर नगर, शास्त्री नगर, ही सगळी नावं माझ्याच काळात. त्याच्याशिवाय कामामध्ये एक नगरसेवक असताना एक मार्ग जो दिसतो आहे तो माझ्या वेळेस झाला. त्यावेळेस जयेश शेजपेरा आणि भरत गुप्तांनी मला मदत केली. त्याच वेळेस मी एक मार्ग असताना हे रस्त्याचं रुंदीकरण जे झालं ते आप्पांनी मायावरती आणि जयेश शेजपेरावरती जबाबदारी सोपवलेली.
ती मला मानकर साहेब आणखीन शेरेकर दोघांनी भाऊंनी मदत केली. अशी सर्व कामं आम्ही त्यावेळेस झाली. आणि आता म्हणजे भाजपकडून लोक भाजपमध्ये लोक येत असताना मी उलटा प्रवास केलेला आहे. कारण वसई तालुक्याला जो खरा विकास करू शकतात अशी आप्पा जाईल ठाकूरच आहे. त्याच्यामध्ये भेदभाव नाही आहे, कुठला धर्मभाव नाही आहे, जातीभेद नाही आहे, हे विशेष. आणि अशा या व्यक्तिमत्वाला आप्पाच्या एकूण आदर्श नेत्याला कडून मला जो मान मिळाला त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आणि आपले 115 सीट कशा निवडून येतील तिथे आपण लक्ष घालू. माझ्याकडे भारतीय जनता पार्टीची पण 23, 24 आणि 26 ही 3 प्रभागाची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्याचा प्रभारी मी होतो. आता ते उलटा सुलट झाल्यामुळे एका रात्रीमध्ये आता 24 त्याच्यात पण लक्ष घातलं आहे. उद्या काही भाजपची मंडळी पण प्रवेश करणार आहे. तर आपण ही परत 115 सीट घेऊन काढू आणि आपला झेंडा पडतो. पुन्हा जो भगवा पडतो आता पण पिवळा पडतो. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. आता प्रवीणाताईंना आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. प्रभाग क्रमांक 26 के चारों उम्मीदवार सुवर्णाताई, कमिलाताई, शेखर भाऊ, रॉड्रिक्स भाऊ और सब बहुजन विकास आघाड़ी के ज्येष्ठ नामदार सर आपके हाथों आज यहाँ प्रचार सभा का उद्घाटन हुआ है इस प्रभाग का. तो सही में सब जगह अपनी जीत होने वाली है कि आप बहुत भक्ति वाले हैं. मुझे पता है आपके बहुत से प्रोग्राम में आई हूँ. इस प्रभाग में जितने भी यहाँ उपस्थित अभी नागरिक हैं उनको एक ही बात कहना चाहती हूँ. जैसे शेखर भाऊ ने कहा, चाहे बहुत सालों बाद उन्होंने कहा पर आज कहा कि वसई का विकास केवल आपा ही कर सकते हैं. पिछले इलेक्शन में पता नहीं शेखर भाऊ क्या हुआ, कौन सी जादू की छड़ी घुमाई गई, पर इस बार ऐसा नहीं होगा. हमारी जनता अभी बहुत जागरूक हो गई है. और जो पुराने लोग हैं उनको तो पता ही पता है. जो 35 साल वाली कैसेट चलती रहती है कि 35 सालों में इन्होंने क्या किया. यहाँ पर पानी, रस्ते, लाइट, गटार, स्कूल, आरोग्य केंद्र, जो भी सुविधाएं 35 सालों में आप लोगों ने देखी है वो केवल और केवल बहुजन विकास आघाड़ी पक्ष के माध्यम से की हुई है. कोई भी कह नहीं सकता, क्योंकि अगर विरोधकों के पास कुछ भी बोलने के लिए, बात करने के लिए है नहीं तो एक कैसेट उनको मिल गई है जिसको रिवाइंड करके घुमा रहे हैं. नए लोग जो यहाँ पर आए, जैसे शेखर बाबू ने कहा, नए लोग यहाँ पर रहने के लिए आए, उनको भी शायद पिछले